अय्या आपण कुठल्या हॉटेलमध्ये आलोय का जेवायला? पेशन्स ठेवा, तुम्हाला कळलं. अहो सांभाळ. काय अहो हा तर उमरा आहे. आपण कुणाच्या घरी आलोय? भावना अगं तो हॅपी बर्थडे आई. अगं काय तुम्ही कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? हा छान छानच म्हणजे लेकी भेटल्यावर काय सासर आहे. आई संकोच करू नको, सिद्धिराज आहेत ना. खूप सरप्राईजेस आहेत अजून तुझ्यासाठी. चल 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 ये ये. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काकू. हॅपी बर्थडे टू यू. काय सगळं केवढी तयारी आणि तुम्ही सगळे पण काय छान तयार झालात. वाह, क्या बात है, क्या बात है. जाव्याला आपल्या तालावर कसं नाचवायचं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे. सौभाग्यवती लक्ष्मी देवी श्रीनिवास दळवी. काय वशीकरण केले हो तुम्ही आमच्या सिद्धूवर. तुमच्या शब्दाबाहेर जात नाही तो. नाही म्हणजे कसं आहे ना, अगदी स्वतःच्या आईचं पण एवढं ऐकत नाही तो. आजी, काकूचा वाढदिवस आहे आज. आज तरी जरा चांगलं होत. अरे हो 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 हो, वाढदिवस. म्हणजे तुम्ही आमच्या घरात काहीही करायचं आणि आम्ही गप्प बसायचं. आजी, तुला चांगला बोलता येत नाही ना? ठीक आहे, फक्त आशीर्वाद आहे, बास आहे. हा, आशीर्वादाचा. अरे हो हो हो, बरी आठवण करून दिलीस, विसरलेच होते मी. आता मी तुला एक आठवण करून देते. हो, जेव्हा मोठी माणसं लहान माणसाच्या समोर येतात ना, तेव्हा लहान माणसाने त्यांच्या पाया पडण्याची एक पद्धत आहे. काय बरोबर ना लक्ष्मी देवी? आणि मग पाया पडल्यानंतर मोठी माणसं त्यांना आशीर्वाद देतात. माफ करा. नाही म्हणजे हे सगळं असं बघितल्यानंतर जरा चुकलेच. नाही खरं ग चुकले. नमस्कार. बस बस. आहे ना, हे कृतीत नको, मनात असावं लागतंय. मनात काही असो, तुम्हाला आणि तुमच्या लेकीला परमेश्वर सद्बुद्धी देव. लक्ष्मीताई, वाईट वाटून घेऊ नका. हा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हा माफ करा. मला खरंच माहित नव्हतं तुमच्या घरात हे सगळं. नाही, तुम्ही खरं तर थांबा इथे. म्हणजे हा सोहळा आमच्या घरात होतोय ना, याचा मला खूप आनंद आहे. आले आम्ही. काकू, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सिद्धू, हे सगळं कशाला? जिथे वाढदिवस साजरा करायचा तिथल्या माणसांनाच जर आनंद नसेल तर हे सगळं नको करायला आपण. काकू, हे घर कोणाचं आहे? माझं. तुला इकडे कोणी बोलवलं? मी. मग तुझा जबराट जावे आणि तुझी लाडकी लेक बोलतायत ना की वाढदिवस इथेच साजरा होणार, तर इथेच साजरा होणार. संपला विषय. आई, खरंच आपण करूया ना साजरा वाढदिवस. सिद्धिराजची खूप इच्छा होती तुझ्यासाठी हे सगळं करायची, आणि आम्हाला सगळ्यांनाच इच्छा आहे. प्लीज. असं नाही ग, म्हणजे ना घरातले सगळे. आजी आजी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे.
बघू बघू. आजी मी कसे दिसते? एकदम गोड रसगुल्लाच. आणि मी? आणि तू गुलाबजाम सारखा. किती छान तयार झालात तुम्ही दोघं. किती गोड दिसताय. आजी तुझ्यासाठी ना खूप सारे सरप्राइजेस आहेत. आनंदी काहीही सांगायचं नाहीये, सरप्राईज आहे ना. आई मी आजीला सांगू का? आनंदी सिद्धिराज हो. नाही 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 गुंड्या वरा तर या ना, तुमच्या दोघांसाठी सरप्राईज आहे माझ्याकडे. जा, जा. ये. चल 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 दाखवतो ना. इकडे जाऊया आपण. भावना अगं सगळे इथे आहेत. हे दिसत नाहीये. अगं येतील बाबा. जयंतराव तुम्ही मला इथे घेऊन आलात, पण यांना माहितीये का की इथे यायचंय म्हणून? नाही तर ते बिचारे तर. मी काळजी करू नका, मी कॉल करून बघतो ना. आय एम शुअर येतच असतील. आता मी थोडासा बिझी आहे, पण तुम्ही मला उद्या सकाळी कॉल करा ना. मी सगळ्या फाईल्स रेडी करून ठेवेन. येस ओके बाय. बाबा आलात तुम्ही? चला पटकन आज जाऊया, सगळे वाट बघतायत. या बाबा. बाबा काही झालंय का? नाही म्हणजे तुम्ही असे. काहीच नाही मी हा अरे आज काय सांगू जयंत तुला. अरे आज गॅरेजमध्ये इतक्या गाड्या होत्या, नाही का पाठोपाठ एक गाड्या सुरूच होत्या रे. इतकं काम होतं त्यामुळे जरा असं दमलोय, थकल्यासारखं झालंय. बाकीचं काही नाही, बाकीचं काही नाही. आपण मला सांग, हे तू संपतरावांच्या घरी मला का बोलवलंयस अचानक? असं फोन केलास आणि इकडे म्हणालास? ते तुम्हाला कळेलच. चला या पटकन आज जाऊया. आतली तयारी बघून ना तुमचा सगळा थकवा दूर होईल. या लवकर या. बाबा या ना. हा 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 आलोच रे. येतो येतो. हॅपी बर्थडे आजी. अरे सगळं नीट आहे, पोटात घ्या आधी. लक्ष्मी, मी कुठून आलोय, आज काय काय झालंय हे तुला कसं सांगू? ते सांगायची ही वेळ नाहीये. आज तुझा 60वा वाढदिवस आहे. अगं आज तुझा आनंदी असण्याचा दिवस आहे.